नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। आजचा विषय आहे अत्यंत खास, कारण आकाशात एक अद्भुत योग तयार होत आहे। कधी नशिबाला जाग येते आणि आयुष्याला नवा वळण मिळतो। अशाच एका शुभ क्षणाची सुरुवात होत आहे, कारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार होतोय गजकेसरी राजयोग। हा योग म्हणजे यश, प्रतिष्ठा आणि भाग्याच्या दरवाजाचं सोन्याचं कुलूप, जे उघडणार आहे काही निवडक राशींसाठी। या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र मेष राशीत प्रवेश करणार आहेत आणि चौथ्या भावात असलेल्या गुरूंसोबत ते एकत्र येणार आहेत। या मिलनातून तयार होतोय अत्यंत शुभ आणि बलवान गजकेसरी राजयोग। ज्योतिषशास्त्रात हा योग राजासमान मानला जातो, कारण तो देतो करिअरमध्ये प्रगती, मोठा आर्थिक लाभ आणि समाजात प्रतिष्ठेचं स्थान। या राजयोगाच्या प्रभावाने तुमचं नाव, कीर्ती आणि भाग्य सर्वच उंचावणार आहे। ज्या राशींवर याचा प्रभाव सर्वाधिक आहे त्या म्हणजे वृषभ, कर्क, कन्या, धनु आणि मीन। वृषभ राशीसाठी हा योग प्रगतीचा सोनेरी दरवाजा उघडेल। नोकरी, करिअर आणि आर्थिक लाभ या तिन्ही क्षेत्रात जोरदार वाढ होईल। कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याचा वेग वाढणार आहे। कोर्ट कचेऱ्यातील अडचणी सुटू शकतात आणि प्रतिष्ठा वाढेल। कन्या राशीसाठी हा काळ व्यवसाय विस्ताराचा योग घेऊन आला आहे। नवीन डील्स आणि नफ्याचे कारण बनेल। धनु राशीचे प्रयत्न फळाला येतील। सरकारी कामात किंवा मोठ्या प्रकल्पात सफलता निश्चित मिळेल। मीन राशीसाठी ही आठवड्याची सुरुवात भाग्याच्या साथीने भरलेली असेल। आर्थिक लाभ आणि सर्जनशीलतेचा उधाण येईल। गज म्हणजे हत्ती, सामर्थ्याचं प्रतीक। केसरी म्हणजे सिंहासन, प्रतिष्ठेचं प्रतीक। आणि जेव्हा हे दोन एकत्र येतात तेव्हा तयार होतो गजकेसरी राजयोग, जो सामान्याला असामान्य बनवतो। ही वेळ म्हणजे तुमच्या कर्माचा प्रकाश उठवणारी वेळ आहे। श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा, कारण या आठवड्यात नशीब तुमच्याशी बोलतंय। नशीब लिहिलं जातं ते तारकांमध्ये, पण ते उजळतं आपल्या कर्मांमधून। गजकेसरी योग हा फक्त एक ग्रहयोग नाही, ही आहे प्रभूंची खूण की तुमचं समय आला आहे। मित्रांनो, ही होती गजकेसरी राजयोगाची संपूर्ण माहिती। आता पुढे आपण पाहूया या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य। जाणून घेऊया प्रत्येक राशीचं भविष्य आणि या राजयोगाचा परिणाम तुमच्यावर कसा होणार आहे। सुरू करूया राशीनुसार भविष्यवाणी। या आठवड्याचं सर्व 12 राशी भविष्य। कधी भाग्य तुमच्या खांद्यावर हात ठेवतं, तर कधी जबाबदारीचं ओझं वाढवतं। चला तर जाणून घेऊया या आठवड्यात कोणाची चमकणार तारा आणि कोणाला लागणार संयमाची कसोटी। मेष, या आठवड्यात बदलाची वेळ आली आहे आणि हा बदल तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे। तुमची बदली इच्छित ठिकाणी होण्याची शक्यता आहे। वरिष्ठ तुमच्या कामगिरीने प्रभावित होतील आणि नवीन जबाबदारी देतील। व्यवसायात होणारे सकारात्मक बदल तुम्हाला समाधानाची भावना देतील। प्रवासातून फायदा होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत बनेल। स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना शुभवार्ता मिळेल। प्रेमात गोडवा वाढेल आणि काहींसाठी तर विवाहाचे संकेतही मिळू शकतात। या आठवड्यात तुमच्या हातात आहे नशिबाची दोरी, फक्त दिशा योग्य ठेवा। वृषभ, या आठवड्यात मेहनतीचा मार्गच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल। सुरुवात प्रवासाने होईल आणि प्रभावशाली व्यक्तींची भेट फायद्याची ठरेल। नोकरीच्या शोधात असलेल्यांना थोडी संयमाची परीक्षा असेल। कार्यक्षेत्रात टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत। व्यवसायात थोड्या अडचणी येतील, पण परिश्रमाने त्यावर मात होईल। भावनांमध्ये वाहू नका, कारण निर्णय भावनिक पातळीवर चुकीचा ठरू शकतो। हा आठवडा सांगतोय कठीण मार्गच मोठ्या यशाकडे नेत असतो। मिथुन, सुख, सौभाग्य आणि प्रगती हे 3 शब्द म्हणजे तुमचा आठवड्याचा सारांश। वरिष्ठांचा पाठिंबा, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि उत्तम आरोग्य तुमचं काम सोपं करतील। काम वेळेत झाल्यामुळे तुमचं कौतुकही होईल। व्यवसाय स्थिर आहे आणि नवीन डील्स हाती येऊ शकतात। जुनी गुंतवणूक परतफेड देऊ शकते। ज्याचं काम वेळेत पूर्ण, त्याचं नशीबही वेळेत खुलतं। कर्क, थोडा धीर धरावा लागेल। आरोग्य आणि संबंध यांच्यात ताण राहू शकतो। कामात निष्काळजीपणा झाल्यास संकट ओढवेल, त्यामुळे लक्ष केंद्रित ठेवा। बेरोजगारांसाठी थोडा थांबण्याचा काळ आहे। आर्थिक नियोजन नीट करा आणि वाणीवर नियंत्रण ठेवा, हेच तुमचं रक्षण करेल। वादळ येईल, पण तुम्ही स्थिर राहिलात तरच नशीब पुन्हा उजळेल। सिंह, थोडा तणावपूर्ण, पण तुमचं तेज अजून कायम आहे। आरोग्याची काळजी घ्या। थंडी, ताप, अपघात टाळण्यासाठी सावध रहा। कामात तणाव होईल, पण संयम ठेवा। व्यवसायातील स्पर्धा वाढेल, पण तुमचा आत्मविश्वासच तुमचं शस्त्र आहे। गरुड आकाशात उंच झेप घेतो, कारण संकटांवर त्याचं लक्ष नसतं, ध्येयावर असतं।
कन्या, तुमचं नशीब पूर्ण जोमात आहे. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल. करिअर आणि व्यवसायासाठी केलेले प्रवास फलदायी ठरतील. पार्टनरशिप फायदेशीर होईल. आर्थिक स्थिती मजबूत बनेल आणि घरातही आनंदाचं वातावरण राहील. नशीब तुमच्या बाजूला आहे, फक्त त्यावर विश्वास ठेवा. तुला, थोडा सावध राहण्याचा पाळ. कार्यक्षेत्रात विरोधक सक्रिय राहतील. गुप्त शत्रूंपासून दूर राहा. पार्टनरशिपमध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. अचानक बदली किंवा निर्णय तुमचं मन विचलित करू शकतो, पण संयम ठेवा. कधीकधी शांत राहणं हा पण विजयाचाच प्रकार असतो. वृश्चिक, निर्णय घेण्यापूर्वी मन शांत ठेवा. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील आणि नवीन संधींची दारं उघडतील. पण गुंतवणूक करताना सावध राहा. कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवू नका. कुटुंबात मतभेद संभवतात, त्यामुळे संवाद राखा. तुफानातही जो आपल्या दिशेवर विश्वास ठेवतो तोच किनाऱ्यापर्यंत पोहोचतो. धनु, भाग्य तुमच्या बाजूने पूर्णपणे काम करतंय. जुन्या अडचणी संपतील. मित्र आणि कार्यस्थळावरील लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील. व्यवसायात आणि सरकारी कामात प्रगती. प्रेमसंबंधात जवळीक आणि वैवाहिक समृद्धी दिसते. या आठवड्यात नशीब नाही, तुमच्या प्रयत्नांवरच प्रभूंचा आशीर्वाद आहे. मकर, यशाची सततची मालिका सुरू आहे. बढती, पगारवाढ आणि प्रतिष्ठा हे सर्व प्राप्त होऊ शकतं. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश आणि व्यवसायात स्थैर्य. गृहस्थ जीवन शांत राहील. हुक, जेव्हा कर्म जागं होतं तेव्हा भाग्य आपोआप प्रणाम करतं. कुंभ, मेहनतीचा काळ आणि कसोटीची वेळ. संयमाने काम करा. न्यायालयीन कामं, सरकारी विलंब असा ताण येऊ शकतो. आर्थिक चढउतार संभवतात. विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा लागेल. हुक, थांबा नाही, थकवा नाही. प्रयत्नच तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे. मीन, सर्जनशीलता आणि भाग्य एकत्र येणार आहे. तुमचं काम वेळेत होईल, लोकांचा पाठिंबा वाढेल आणि नवीन उत्पन्न स्रोत दिसतील. व्यवसाय विस्तारासाठी हा योग्य आठवडा आहे. प्रेमसंबंधात स्थिरता आणि कौटुंबिक आनंद टिकेल. हुक, प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्याआधी विश्व एकदा तुमची परीक्षा हमखास घेतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबमुळे आम्हाला नवं प्रेरणादान मिळतं. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया. जय श्रीकृष्ण.